आणि खरं तर तू इतके फोन करतेस म्हटल्यावर देवांशनी स्वतःहून तुला एक फोन करायला हवा तो चौकशी करायला. ठीक आहे नाही, ते पण कामातच होते आणि आपल्याला तरी काय माहित होतं ते तिकडे काय सुरू आहे ते. एक सांगते बाळा तू, म्हणजे देवांशवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे त्याचा नवीन जॉब आहे, तो बिझी असेल, सगळं मान्य आहे मला. आणि एवढ्यात लागोपाठ ज्या काही गोष्टी घडतायत ना, म्हणजे ती शमिका तुम्हा दोघांना भेटली काय, त्यानंतर देवांशला तिच्याच ऑफिसमध्ये जॉब मिळतो काय, आणि आता सतत त्याच्या तोंडात तिचंच नाव असतं. माहित नाही का, पण मला हे सगळं बरोबर वाटत नाही. म्हणजे काम आणि घर या दोन्ही गोष्टीमध्ये अंतर ठेवायलाच हवं ना. आणि आपला नवरा दुसऱ्या कोणाबरोबर आहे म्हणून वाईट वाटेल, तर त्यात काही चुकीचं नाहीये. मी फक्त तुला सावध करते, सावध राहा. सावध रहा, ही खरी मसालेदार बातमी आहे. माझी मूर्खले उगाचच भलत्या गोष्टींमध्ये स्वतःला अडकवून घेते. ललिताताई, अहो या ना, इथे का उभ्या? मला माफ करा जानकीताई, माझ्या लेकीच्या वतीनं मी तुमच्या असं काय करताय तुम्ही? खरं तर ह्या अशा गरोदरपणाच्या काळात शहाण्यासारखं वागायला हवंय तिने, पण ती शमिका तुम्हा दोघांना भेटली काय, देवांशला तिच्याच ऑफिसमध्ये जॉब मिळतो काय, आणि आता सतत त्याच्या तोंडात तिचंच नाव असतं. पण मला हे सगळं बरोबर वाटत नाही. देवी आई पण उगाचच अतिविचार करतात ना. नाही म्हणजे काहीतरी कारण असल्याशिवाय देवांश कधीच असं वागणार नाही. माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे, ते कधीच चुकीचं पाऊल नाही उचलणार. आत्ता पण ऑफिसमधून घरी यायला निघाले असतील, आल्यावर लगेच आवाज देतील, सई 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 कुठे आहेस. देवी, तुझा आशीर्वाद आम्हा दोघांच्या पाठीशी कायम असाच राहू दे. देवांश, हॅलो मॅम. आय नो मी तुला आधी पण सांगितलं, बट आजसाठी खरंच थँक्यू. आय एम युअर वेलकम. नाही खरंच, म्हणजे मी इमॅजिनही करू शकत नाही की आज जर तू नसतास तर माझं काय झालं असतं. आता या सगळ्या गोष्टींचा विचार नका करू, काळजी घ्या स्वतःची. ओके, तू निघतोयस का? हां निघतोय. ॲक्च्युली सई वाट बघत असतात ना माझी. ॲक्च्युली इव्हिनिंगची कॉफी आम्ही एकत्रच घेत असतो रोज. मॅम
तुम्हाला काही बोलायचं होतं का प्रोजेक्ट बद्दल वगैरे? नाही नाही. ओके. तुम्ही पण घरीच जात असाल ना आता? मी तुम्हाला ड्रॉप करू कुठे हवं तर? नाही त्याची काही गरज नाही. म्हणजे मी एवढ्या लवकर घरी जाऊन काय करू? माझ्या घरी माझी कोणीच वाट बघत नाही. ओके ओके, गुड नाईट मॅम, मी निघतो. टेक केअर. गुड नाईट. का होतंय असं? याने बायकोचं नाव घेतलं की माझी एवढी चिडचिड काय होतीये? असं वाटतंय की याने घरी जाऊच नाही, इथेच माझ्या बरोबर थांबावं. पण कसं कसं थांबवू मी याला? सी यू टुमॉरो. बाय. बाय. व्हॉट? हे कसं शक्य आहे? एका रात्रीत एवढे सगळे डिझाईन्स कसे कम्प्लीट होणार आहेत? अहो पण तुम्ही मलाही समजून घ्या ना, कसं शक्य आहे? नाही नाही, तुम्ही अशी डेट प्रीपोन करू शकत नाही. तुम्ही माझी सिच्युएशन समजून घ्या. माझ्याकडे सुद्धा स्टाफ नाहीये. ओके फाईन. नाही, आय ट्राय माय बेस्ट. बाय. काय झालं मॅम? ऑल ओके? देवांश, अरे तू घरी गेला नाहीस अजून? मी निघतच होतो, तुमचा आवाज ऐकला म्हणून थांबलो. काय झालंय? ऑल ओके? हो, ऑल ओके. नाही म्हणजे ॲक्च्युली हे क्लायंट्स रे, एक डेट देतात सबमिशनची आणि मग अचानक ती डेट प्रीपोन करतो. हो. मग आता? आता काय, मला सवय आहे रात्रभर जागून काम करायची. आय डू इट. मॅम, मी थांबतो तुमच्या बरोबर. अरे नाही, इट्स ओके, त्याची काही गरज नाही आहे. तू घरी जात होतास ना? मॅम, आय अंडरस्टँड. एकतर तुमचा आजचा दिवस ऑलरेडी खूप हेक्टिक होता, त्यात तुमची तब्येत पण खराब, आणि आता हे रात्रभर जागरण. मी थांबतो. आणि कसं आहे, आपण दोघे एकत्र मिळून काम करू ना, तर काम पण लवकर संपतो. राईट? आर यू शुअर? येस मॅम. वर्क कम्स फर्स्ट ऑलवेज. आणि तुझी बायको? त्या घेतील समजून. डोंट वरी. ओके ग्रेट. थँक्स अगेन. मी तुला कॉन्फरन्स रूममध्ये भेटून 5 मिनिट्स. या शुअर, चालेल. मी थांबतो तिकडे. या तुम्ही. चला, देवांश यायची वेळ झाली आहे. कुठल्याही क्षणी येऊ शकतात हे.